शिल्पास किचनमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. तुम्ही बघू शकता, तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत आहे, हे आहे उत्तप्पाचं हे बॅटर आहे. त्याच्यासाठी घेतले होते मी 2 वाटी प्लेन ओट्स. तुम्ही कुठल्याही मार्केट शॉपमध्ये गेलं तर तुम्हाला ओट्स मिळून जातील. त्याला छान असं मिक्सरमध्ये पिसून घेतलं आहे. थोडंसं 1 वाटी पोहा आहे, 1 वाटी तांदूळ आहे. पोहा आणि तांदूळ हे एकत्र भिजू घातले होते 1 तासासाठी आणि ते पण छान असं वाटून घेतलेले आहे आणि प्लेन ओट पण वाटून घेतलेले आहे. आता हे तिन्ही मिक्स करून याचं बॅटर बनवलेलं आहे. तुम्ही बघू शकता, याला छान असं जाडसर आपल्याला बॅटर बनवायचं आहे. सोबत घेतलेलं आहे चवीपुरतं मीठ, त्याच्यासोबत टाकलेलं आहे कोथिंबीर आणि हा पिंच ऑफ सोडा, हा खाण्याचा सोडा आहे. याला छान असं बॅटरला मिक्स करायचं आहे. याच्यामध्ये दुसरं काही पण टाकायचं नाही, फक्त कोथिंबीर, खाण्याचा सोडा आणि मीठ टाकलेलं आहे. याला छान असं फेटून घ्यायचं आणि आपल्याला 1 तास याला रेस्ट करायचं आहे. तर आपण बघू नंतर आपले डोसे कसे होते. तर आपलं छान बॅटर तयार आहे. आता आपण इथे ठेवलेला आहे तव्यावर टाकायचं आपल्याला छोटंसं बॅटर. तुम्ही बघू शकता, इथे छान असं बॅटर टाकलेलं आहे. सोबत टाकायचं आपल्याला हे कांदा आणि टोमॅटो. त्याला छान असं कांद्याला टाकायचं आहे. तुम्ही बघू शकता, सोबत टाकायचं आपल्याला लाल मिरची पावडर, धना पावडर आणि चाट मसाला. हे छान असं मिक्स केलेलं आहे. हे ऑप्शनल आहे, तुम्हाला जर आवडलं तर टाका, नाही टाकलं तरी चालतं. सोबत टाकायचं आहे सफेद तेल. त्याला छान असं गोल्डन ब्राऊन दोन्ही बाजूनी आपल्याला करायचं आहे. तुम्ही बघू शकता किती सुंदर असा आपला ओट्सचा उत्तप्पा तयार आहे. आता आपण करू प्लेटिंग. तुम्ही बघू शकता किती सुंदर असे आपले हे उत्तप्पे तयार आहे. इथं मी घेतलेली आहे पुदिन्याची आणि टमाटरची चटणी. इथे आहे उत्तप्पा. तर तुम्हाला माझा हा प्लेन ओट्सचा उत्तप्पा कसा वाटला नक्की मला कमेंट करून सांगा. शेअर करा, सबस्क्राईबर करा, शिल्पास किचनला.